नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या मातीत विनोदाचा हशा पिकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या बागायतदारांचं, अर्थात आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया त्यांना कौतुकाचा हमखास हमी भाव देणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत कासरा या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी आपल्या रांगड्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे गणेश यादव सर. हिंदी मराठीमध्ये आपल्या सशक्त अभिनयानं छाप पाडणारी अभिनेत्री स्मिता तांबे. या सिनेमाद्वारे पदार्पणासाठी सज्ज असलेला जन्मेजय तेलंग. या सिनेमाचे दिग्दर्शक विकास मिसाळ. या चित्रपटाचे निर्माते रवी नागपुरे आणि सहनिर्माते राजू धुमणे सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, आता इथे होणार आहे एका उपोषणाची समाप्ती आणि यातून आपल्या हास्याच्या मागण्या पूर्ण होणार हे मात्र नक्की. त्याचसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. 5 4 3 2 1. झाले बुवा 21 दिवस पूर्ण एकदाची. दादानू, अभिनंदन अभिनंदन. कच्च्याला काय कच्च्याला, उठा उठा उठा. सावकाश सावकाश सावकाश. अहो, उपोषणाचे 21 दिवस पूर्ण झाले. बरोबर या टायमाला 21 दिवसापूर्वी तुम्ही इथं उपोषणाला बसला होता. आणि विशेष म्हणजे काय आहे, कल्लीला पण नाही कधी 21 दिवस झाले ती. बरोबर. तुम्हाला नाही कळलंय, मना कळलंय रे. या भुकेने एक एक मिनिट मना 21 दिवसासारखं वाटतात. अरण्या, तू कशाला काळजी करतोस? अरे थोडासा अजून धीर धर. हा मग, अरे त्या आपल्या मालकाची ती सेक्रेटरी नाही काय, फटाकडी रे ती, अशी तुडुक 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 चालते ती. मोऱ्यांनू, ती सेक्रेटरी फटाकडी. हा मग, अहो एखादी बाई ना ठुमकत ठुमकत चालते. तुडुक तुडुक कोण चालतं? डोले फुटले आहे तुमचे? तुझे डोळे फुटले? काय चालताना कधी बघितलेस काय? काय गबरा. माझा ठरलाय, काय माझा ठरलाय, ती कधी येईल आणि सांगेल तुमच्या मागण्या पूर्ण झालेली आहे. माझा आता ठरलेला आहे. काय? ती आली तर नोकरीच्या शेवटच्या दिवशी सांगायचा माझ्यावर जेवायला येणार काय. अरे लागली तर लागलीच लॉटरी, त्याच्यात काय आहे. मोरेनू, अगरबत्तीने दिवा पेटतो काय कधी? कशाला एवढं करता पाहिजे? ठरलंय ते करूया. निघूया चला. कुठे निघूया? कुठे काय चाललंय? कदमन विसरलं काय? यांच्या पोराचा बर्थडे आहे. वहिनी बोलल्या घरी येऊन केक खावा. केक खाऊन येतात. होय होय, आणि बासुंदी पुरीचा बेत आहे, ते जाताना घेऊन जायला लागेल. बरोबर. अरे पण नको रे, अरण्याला टाकून जायचं म्हणजे कसं जीवावर येतं ना. मला जावं लागणार यार. जावं लागणार आहे. त्यांचं उपोषण आहे. आपण जाऊन पटकन येऊया. चला. हा, काय करू माहितीये काय, 2 थेंब टाकूया तिथं याच्या नावात. मेलाय वाचारांनो, मेलाय मी 2 थेंब टाकायला. एकट्यासाठी मी इकडे बसलोय, आपल्या सगळ्यांसाठी बसलो नाही रे वाचारांनो. तुम्ही तिकडे केक जाऊन खाणार, बासुंदी खाणार, पुरी खाणार. तुम्ही एवढं उपाशी आहे ना रे वाचारांनो. आपल्या सगळ्यांना पद्मावती पाहिजे ना. काय हवा? पद्मावती नाही, पदोन्नती. ही कोण आहे? पदोन्नती म्हणजे प्रमोशन. हा, कळत नसेल तर करून देतो याच्यावर. अरे मग बचारून तसं लिवा ना इकडे. एक तर काय खाल्ले नाही मला सुचत नाही ना. बरोबर आहे. नाही हो, तुमचं दुःख आम्हाला कळत आहे, पण तुम्ही आमच्यासाठी जे करताव आहे ते आम्हाला कोणाला जमणार नाही आहे. उपोषण केला आहे तुम्ही, उपोषण आमच्यासाठी. बरोबर झाले बचाऱ्यांना, मला कळलं नाही 21 दिवस एवढे लांबल म्हणून. आली फटाकडे. हॅलो, ही फटाकडी
काही नाही, वाट वाकडी आहे असं म्हणत होते, तरी तुम्ही सरळ कशा आलात? वाट वाकडी. अरुण काका, गुड न्यूज आहे. गुड न्यूज आहे. काय काय तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. उपोषण सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण कदम जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण कदम जिंदाबाद. हमारा नेता कैसा हो? अरुण कदम जैसा हो. नीम का पत्ता कड़वा है. अरुण कदम बढ़िया है, बढ़िया है. बढ़िया है. वाह वाह वाह. अरुण काका, आणि तुम्ही सगळ्यांचे प्रमोशन लेटर तयार करायला घेतले. हो. वा 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 अरण्या, जिंकलास रे जिंकलास. आता तुझ्या मुलं आम्हाला सगळ्यांना प्रमोशन मिळालेलं आहे. आई रे, बरोबर ना? बरोबर. मी काय बोलतोय, आता झालंय ना, मला द्या ना काहीतरी. अरे मागवलंय सगळं, अबीर गुलाल फटाके सगळं मागवलेलं आहे. मी काय बोलतो, काहीतरी खायला प्यायला मागवा ना. अरुण काका, ज्यूस मागवलाय. बने ज्यूस घेऊन येत असेल, मी स्वतःच्या हाताने तुम्हाला ज्यूस पाजणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही हवंय ना, तुम्ही सगळं मागवणार आहे. मला क्रीम रोल पाहिजे, क्रीम रोल. वा वा. मी लई दिवस झाले मी क्रीम रोल बघितला नाही. मला समोसा पण खायचा आहे. समोसा मी सांगते बनेला. बने लांब आहे वाटतं. बन्याला. थँक्यू. अरुण काकांसाठी 8-9 प्लेट समोसे आण. लगेच कुठे पितोस? अरे वचन पिवते थोडेसे. ऐकून घे माझा, थांब जरा थांब. हो, ऐक. मालकाच्या माणसाला आणून द्याला नाही. मालकाचा डाव असेल तुला उडवायचा, मग काय करायचा? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. कसं आहे कदमानू, तुमच्यामुळे आम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं मूल तुम्ही आहे. त्यांनी मूल उपटण्याचा प्रयत्न केला तर बरोबर आहे. अरे याच्यात विष असू शकता. अरे नाही असं होत. अरे एका घोटात मरशील माहितीये. तसा तुला मी जाऊन देणार नाही. मी आधी टेस्ट करतो, विष आहे काय बघतो. नाही तर उगा मरून जायचा, बाकी काही नाही. नाही विष नाही. नाही बघू दे, थांबा इकडे. तुमच्या ना वरच्या ओटाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कळत नाही विष. मी इथला इथला हाय हाय. ज्यूस आहे, ज्यूस ज्यूस आहे. तुमचा किती अविश्वास दाखवता. इथे द्या, 1 मिनिट. हे घ्या आता, प्या. अरे काय त्याच्यामध्ये काय वाटतं रे? काय घ्या? अरे 4 थेंब उरले आता, ते काय अत्तर म्हणून चिंपडू अंगराव. सॉरी. मी अरुण मामा, तुम्ही शांत व्हा. मी मागवते ना, मी मागवते अजून, परत एक मागवते. बने ये, मी अजून एक मागवते. तुम्ही शांत व्हा. तुम्ही टेन्शन, मी सगळं मागवणार. अजून एक ग्लास ज्यूस घेऊन या. जा पटकन जा. हे काय समोसा काय खातोस? अरे परत त्या मालकाच्या माणसानं आणून द्याला नाही समोसा. त्याचा डाव असला उडवायचा, मग काय करशील? काय काय सांगता येतोय काय? टेस्ट करून म्हणलं दे ना. अरे वसरनू, माझ्यासाठी मागवले ना हा समोसा, मग मना खाऊ दे ना रे. मी काय म्हणतो, ह्याच्या समोर बरं दिसत नाही. नाही बरोबर. कोपऱ्यात जाऊन खाऊया आपण. तुम्ही त्या कोपऱ्यात जा, आम्ही ह्या कोपऱ्यात जातो. एकाच कोपऱ्यात सगळी माणसं नको ना. या त्या फ्रेम मध्ये बसत नाही ना. अरे वसरनू, माझ्या समोर नाही म्हणजे इकडे तिकडे पण नाही ना वसरनू. पूजा पूजा. अरे मी हा समोसा ना कदम महत्वाचा आहे मला. ऐका ना, थोडी गोड चटणी असते ना तर छान लागले असतं समोसा. तुम्हाला गोड चटणी हवी? हो. अरे जरा गोड चटणी अंग्रे जाऊन. तिच्यात घालून फिरतो मी. मग समोसा आलाय मी, तू वसरन चटणी मागताय मला. मी काय बोलतो? दादा भडकताय कशाला? चटणी मागली, किंडी नाही मागितलेली. मला समोसा द्या ना रे. ऐकून घ्या, समोसा कसा खाल? हो, उपोषण समोशाने सोडायचं नसता. त्या लिक्विड बरोबर आहे. दादानू काय असतं, जेव्हा आपण उपोषण करतो ना तेव्हा पोट कोरडं पडतं. तर जठर असतं ना आतलं, त्याला काहीतरी ओलं ओलं पाहिजे असतं, म्हणून ते सगळं बसलेलं असतं. त्यामुळे लिक्विडनं सोडायचं असतं सगळं. अरे पण जठर माझ्या कानात येऊन सांगते, वसाऱ्या काहीतरी हात पचकन घाललं तर मरशील. नाही हो कदमानू, उगा रीतीबाई थोडक्या वेळ मोडू नका. हे बघा काय आहे, रीतीबाई आपण पाहूया. समजलं आहे तुम्हाला? हा, हत्ती गेलेला आहे, शेपूट राहिलेला आहे. पण वसरन थोडंसं खातो ना. मी काय बोलतो, मी आहे ना याच्या आत असं बसून खाऊ थोडस. कलेल कुणाला नाही कळणार. नाही घालणार. मला घालत काय करायची मला सांग. उगाच आपला हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. अरे त्या वाचायला मला हत्ती
घेऊन जाणार नुसतं कशाला जातो? एक मिनिट सरांचा फोन आला. एक मिनिट. फोन हॅलो हा सर बोला ना. हो अय्या बरं हो का बरं नाही बरं आम्हाला पण सांग ना काय ते डिस्कशन होत आहे ते आम्हाला सांग ना. बरं सॉरी मी ते तुम्ही खूप नशिबान आहात सर. स्वतः येत आहे ज्यूस पाजायला तुम्हाला. हो 2 मिनिटात येत असतील. मी काय बोलतो ते येईपर्यंत एक पचकन समोसा खातो मग ते आल्यावर दुसरं खावे ना. अहो कदमानू सरांना कसं वाटेल? नाही तर काय? हत्ती गेलेला शेपूट राहिलेला. हाताला बोल शेपूट घेऊन जावा हा माणूस ना सुचलं नाही की पडतोय. सर अरे समस्या खायला सुरुवात केली तुम्ही? नाही सर. मग उपोषण सुटलं. माझं काय काम? मेन माणूस इकडे आहे ज्याने उपोषण केले ते अजून त्याचं नाही सुटलंय. मला काहीतरी द्या खायला. मग हे का समोसे खात आहेत? सर ते थंड झाले होते ना मग त्यांना देणं बरं नाही वाटत ना म्हणून. बर कदम मामा बघितलं तुमच्यावर गाणं पण लिहिलंय त्यांनी. शहाणपणा करू नका. कदम मामा खरं तर तुमचं असं कौतुक नाही केलं पाहिजे बा. काय आहे पण या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी तुम्ही 21 दिवस उपाशी राहिले. झाली आता चूक काय कर. तुमच्या हिमतीला तोड नाहीये. पण आता प्रमोशन दिलेलं आहे तर ज्यूस प्या. उपोषण सोडा आता. बने कुठे बने ये उपोषण सोडा एकदाच. या ज्यूस प्या. अरे एक मिनिट सर काय ते आपल्या सोशल मीडिया साईटवर टाकावं लागेल ना हे आपण उपोषण सोडलंय ते मागण्या पूर्ण केल्या सगळं. आधीच करायला पाहिजे होते. पेपरवाले मीडियावाले जे असतील ना त्यांना बोलवा. हे बघा असा ज्यूस पास्तानाचा फोटो आला पाहिजे पेपरात. प्रमोशनची न्यूज पण आली पाहिजे. येस सर सगळं करा ते. फोटो येणार दोन म्हणजे कदमांचा पण फोटो येणार ना? आपला पण येणार. आपला पण येणार. यांचे फोटो येणार. हॅलो प्रिया ऐक ना अगं ते आमच्या कंपनी समोर उपोषण सुरू होतं ना ते थांबलंय आता. जरा पटकन येतेस का कव्हर करायला? कुठेस? फोर्टला? अयो 3 तास लागतील. फोर्टला काय करतो वसारे? अरे फोर्टला काय वसारे? एवढे लांब जातात वसारे. गलत नाही तुला. एक काम कर फास्ट ट्रेन पकड पचकन 3 मिनिटाचं काय माहिती संपूर्ण. ऐक लवकर ये म्हणजे. मी सांगते. हॅलो सॉरी 21 दिवस उपोषण केलंय ना ते चेकाळले आहेत खूप. सॉरी हा. ऐक ना पटकन कुणीतरी असिस्टंट असेल पाठवून दे ना प्लीज. हां थँक्यू. येत आहेत पटकन येते. हो येते. बरं तो अरे समोसे खाताय का? ते बनायला सांगा एखादा समोसा मला. मला पण काय खायची वेळ चुकली ना तर माझी शुगर लो होते. मग मला सुधरत नाही काही. तर समोसा मग खाल्ला असता म्हणजे एखादा दे समोसा मला. सुधरत नाही ना काही. काय अरे मी एकटाच खातोय तुम्ही पण खा ना. खा सर. बरं दिसत नाही तुमच्यासमोर खाणं. काय हरकत नाही. वा हा. अरे गोड चटणी असती तर याच्यासोबत. गोड चटणी आहे का? अरे जरा चटणी दुसरं असली. अरे उचला. अरे काय त्यांना सुचलं नाही की ते पडतात. शांत सांगितलं होतं. वा सॉरी मला उशीर झालाय का? तुम्ही समोसे खाताय. उपोषण बहुतेक संपलंय. मी येते. सॉरी. मेन माणूस इकडे अरे आहेत ते कदम उपाशी आहेत ना आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. एनिवे करू काय करायचं? बसा सर बसा. आपण कव्हर करूया. मॅम तुम्ही बसा. सगळे बसा प्लीज. बसा. आपण एक पटकन व्हिडिओ करून टाकूया सर. तुम्ही बोलाल का? हा मी बोलतो. 1 मिनिट. हा रेडी? येस ऍक्शन. तर हे कदम मामा या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी गेले 21 दिवस उपोषण करतायत. म्हणजे 21 दिवस झाले यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. यांनी पाण्याचा घोट घेतलेला नाही. आम्ही कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलेलं आहे पण आमच्यामुळे हे 21 दिवस उपाशी आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो आणि त्यांना विनंती करतो की ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण मागे घ्यावं. घ्या ज्यूस. कट. 1 मिनिट काय सर. झालं?
बॅटरी संपली. बरं अरे काय करतो अरे काय वा वा भारी. तुमच्या या स्किटमुळे आमची हास्याची मागणी पूर्ण झाली. भन्नाट परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. प्राजक्ता तुझी पदोन्नती हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. वा वा बहारदार. अरुण तुझ्यासारख्या एनर्जेटिक माणसानी इतका शक्तिहीन चेहरा करून पूर्ण वेळ वावरावं हे म्हणजे कसब आहे आणि ते तू इतकं लीलया पार पाडलंस. क्या बात आहे अरुण. वा 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 वा. जो पहिला तो लावला तो सूर ओ दिल खेचक. वा वा ब्रिलियंट परफॉर्मन्स अरुण. फार मजा आली आणि हळूहळू तू तुझी एनर्जी नेहमीप्रमाणे पूर्वपदाला तू आणलीस. बहारदार. सगळ्यांची बाकी पण कॅरेक्टर्स मस्त. श्याम्या रुबाबदार दिसतोयस आणि फटाकडी वनिता पण छान. मोरे तेवढ्यात तू तुझं जे पेरलंस ते बरं त्यांना सुचलं नाही की ते पडतात. हे ऐनवेळचं वाक्य आहे का? वा छान. बहारदार. मजा आली मजा आली. सई. बोनस परफॉर्मन्स होता. एकदम मजा आली. अरुण दादा म्हणजे असं म्हणतात की जोड्या स्वर्गात बनवलेल्या असतात. तुमच्यासाठी बहुतेक स्क्रिप्ट बनतात स्वर्गात. कारण तुमच्यासाठीच होत आहे हे. तुमच्याशिवाय कोणी मला तरी दिसत नाही करू शकतं. द वे यू पोर्ट्रेड इट. फार मजा आली. अशक्य जागा काढल्यात तुम्ही. आणि पशाजी म्हणाले ते अगदी खरं आहे. वनिता फारच मस्त. वने तुझ्या गळ्यातून जेव्हा असा मंजूळ स्वर येतो ना तेव्हा सगळ्यात जास्त एक्सायटेड मी असते. आणि आज पण खूप मजा आणलीस. थँक्यू. मस्त. श्यामदादा छान दिसतंय. व्हेरी हँडसम आणि छान रोल होता. मस्त सादर केला. श्रमेश प्रथमेश मस्त. तेवढ्यात मोरे तुम्ही तिच्या जवळ बसून तिला इशारा म्हणजे तुम्ही तुमचं जे कॅरेक्टर पेरलंय ते तुम्ही सोडत नाही याचा मला आनंद आहे. मस्त मजा आली. मंडळी प्रेमाची थंड झुळूक सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते. पण हीच थंड झुळूक लग्नाच्या ऐन मांडवात काय वादळ निर्माण करते हे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. काय झालं? बाबा आशीर्वाद द्या. बाबा बाबा का रडताय बाबा? बाळा कंसात लिहिलंय. बाबा रडू नका बाबा. हे बघितलंस का ग माझ्या बाळाचं बनेचं चिरंजीव बने खांडेकर आज बोहल्यावर चढणार. बापाला अजून आयुष्यात काय हवं असतं ग ईशा? कसं सोन्यासारखं दिसतंय माझं लेकरू. हो ना. कोणाची दृष्ट नको लागायला. थांबटीट लावते. आई काय करतेस? एक तर सगळं उलट केलंस. पहिलं असं होतं नंतर असं होतं. फुंकर मारा. फुंकर मारा काय फुंकर मारा? हे नेहमीच आहे तुझं. हे इथे असं लावायचं असं नाही करत. चुकून झालं. येत नाही ते करता कशाला का? ऐका आई शांत राहा. 1000 वेळा सांगितलंय करू नको करू नको. आपलं उगाच काय नाही करत. का बाबा? ऐका अहो आई बाबा जरा शांत राहा ना. तुम्ही का म्हणताय? का कंसात लिहिलंय. दरवेळची नाटकं झाली. ऐका आई बोलू नका उगाचच मला. आई बाबा नीट ऐका. तुम्ही काम करा. तुम्ही बाहेर जा. सगळे वाट बघताय. तुम्ही ते नका थांबू. काय माझ्याच आयुष्याला पुजले. मला नाही बोलायचं तुझ्यावर. लग्नाच्या वेळी विचार करायचा होता. मग लिहिलंय. आई बाबा भांडत भांडत बाहेर जातात. चल मग चला ना बोला.
ए भाई दत्तू हा अरे परफ्यूमची बॉटल कुठे कोण आणतं यार? अरे विराजला बोललो तो आणायला. आणेल तो आणेल. बघ ना यार लवकर वेळ नाहीये. आणेल ना भाई. भाई हा लग्न बिग्न ठीक आहे. रात्रीची तयारी झाली काय? अरे येणार काय दत्तू तू? काय पण काय तू तरी नको असं वागू यार. लग्न आहे यार बस काय. तुला माहिती आहे ना मी लाजतो यार तर थांब ना. आम ते लाजायचं काय भाई. मंगल मंगल तू आलीस मंगल? तुझं लग्न आहे आणि मी नाही येणार बनू. बापरे. मी आलो. बाहेर थांबतो मी. हा काय बाहेर थांबतो मी. मला बोलवतात कोण? कशाला कोण बोलवते तुला? अरे डांगे बोलवतात वाटतं. कशाला डांगे बोलवतात? ना ते गोस्वामी सरांना अंडी द्यायची. बाहेर जातो ना यार. दत्तू नको यार. जाऊन येतो बाहेर जातो. दत्तू मित्रा तू रूमच्या नाही स्किटच्या बाहेर चाललेस. अरे तुम्ही बोलत बसा ना. अरे तू असं गप्पा मारा नाही तर नका मारू. राहू दे. सोडून जाऊ नको ना. अरे दत्तू जातो मी. तू लग्नाला येशील असं वाटलं नव्हतं मला. असं कसं वाटलं नाही तुला? तू माझ्या लग्नात इतकं काम केलंयस, इतकं केलंस माझ्यासाठी. मी तुझ्या लग्नाला येणार नाही असं होणार आहे का? छान दिसतोयस. थँक्यू. छान आहे ताई. मस्त आहे. भाऊ पण छान आहेत. कसे आहेत? आता काय हाय काय नाही काय हाय काय नाही काय मंगल काय बोल. छान चाललाय संसार. बस. अचानक ठरवलंस लग्न? सांगितलं नाहीस मला की लग्न? कळवायचं तरी ना. नाही मी मेसेज केला होता पण तू ब्ल्यूटिक बंद केलीस लग्नानंतर. मला कसं कळणार तू मेसेज वाचलायस की नाही ते? मी मेसेज नाही ते यांना आवडत नाही मी मोबाईल वापरलेलं. पण चांगलं आहे. तू लग्न करायचं ठरवलंस, करतोयस, आज तुझं लग्न आहे. खुश आहेस ना? खुशच आहेस दिसतोय. चांगलं आहे, कर लग्न. मंगल तू खुश आहेस? सांग ना मंगल तू खुश आहेस का? आता काय हाय तर हाय, नाही तर नाही. काय बोलतेस मंगल? सांग ना. तुझ्याशिवाय कशी खुश असेन बनू? मला असं वाटतंय की मी सगळं सोडून तुझ्याकडे यावं, तुझ्या मिठीत आयुष्यभर राहावं बनू. मग काल लग्न केलंस मंगल तू? आपण नदीवर एकमेकाला वचन दिलं होतं ना, लग्न केलं तर एकमेकांशीच. आणि मंगल माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मंगल. या नदीवर आता वेगळ्याने पूल बांधलाय बनू, आणि त्या पुलाखालून खूप पाणी गेलंय. पण ठीक आहे, तू लग्न करतोयस, तू खुश आहेस? नाही मंगल, हे बघ माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की तू खुश आहेस. मंगल मंगल तुला माझी शपथ आहे मंगल, प्लीज एकदा. मंगल हे बघ, नजर नको मंगल, नजर काढू नको. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल तू खुश आहेस. मी हसत बोलल्यावर उभा राहायला तयार आहे मंगल. मंगल तू खुश आहेस ना मंगल? तुला काही प्रॉब्लेम नाही ना मंगल? तो माणूस तुला त्रास देतोय का मंगल? आता काय हाय तर हाय, नाही तर नाही ना बनू. अरे यार एकदा ठरव ना तुझं, आहे तर नाही तर नाही. मी नाही तर नाही हे होतं ना माझं. मग तसं नाही बनू, पण म्हणजे तो काही त्रास नाही देत मला बनू, पण खूप प्रेम पण करतो, खूप काळजी पण घेतो, सगळं व्यवस्थित आहे बनू. पण काय मंगल? मंगल पण काय? पण तू नाही आहेस ना बनू. काय एवढं काय झालं हसायला? काय नाही, त्यांनी लिहिलं होतं आई बाबा हसत हसत येतात. बने बाबा हे काय चाललंय? ही कोण आहे? इकडे बघे.
मंगल मंगले ही काय करते? ही काय इथे करते? तू काय इथे येते काय? ते चल निघ. नाही बाबा परफ्यूम द्यायला मग ही कुठली पद्धत आहे परफ्यूम द्यायची? वास घेऊन बघत होती? नाही बाबा. तू का आलीयस इथे? हे बघ तुझी सावली माझ्या मुलावर पडली नाही पाहिजे. इथे कशी पडेल? ऊन नाहीये आतमध्ये. चल मध्ये डोकं फिरवत. ए बने बाबा 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 काही ऐकत. दोन मिनिटं ऐका बाबा. मला काही ऐकायचं नाही. तिला काहीतरी बोलायचं मंगलला. मंगल दुःखात आहे बाबा. कशी दुःखात आहे? दुःखात आहे का आनंदात आहे? आपल्याला काय करायचंय आता? असं नको बोलू आई. तू बने बाहेर चल. अगं आई माझं नीट ऐक. ती संसारात सुखी नाहीये आई. ही संसारात सुखी नाहीये? अरे एवढ्या चांगल्या मुलाशी लग्न केलंय, पैसेवाला आहे, गाडी बंगला सगळं आहे, अजून काय हवंय का तुला? पण बाबा तो मी नाही आहे ना बाबा. येडायस का रे? हे काय बिंडो कायस तू? कसा असशील तू? यार हे काय करतोय? येणार का काहीतरी? चल बाहेर चल, मला ऐकायचं नाही बाबा. बाहेर चाल बाबा. असं करू नका. बनू हिला सांगा मला डोकं नको फिरव. आधीच सांगतो. बाहेर जा. बाहेर चल. नाही बाबा 2 मिनिटं ऐका बाबा. ती काहीतरी सांगायला आले ना बाबा. मामा मामा म्हणू नकोस त्यांना. मामा मामा याला बनवलास, यांना म्हणतेस मामा. मामी तू मामी 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 करून ना स्वप्न दाखवलीस मला. माझ्या पोराला नादाला लावलास आणि पळून गेलीस तू. मी नादाला लावला. आवाज खाली. मी नादाला नाही लावलं मामा. मी टायपिंगचा क्लास लावला तेव्हा हा मागे मागे आला होता माझ्या टायपिंगच्या क्लासला. अगं हो, पण तुझ्या टायपिंगच्या क्लासमध्ये तू 6 महिन्यात पास झाली. हा 3 वर्ष झालं टायपिंगच करतो. बाबा मंगलला माझी गरज आहे बाबा. बने बाहेर चल. नाही आई बाहेर चल. आई नको. अरे लोकांना कळलं तर तोंडात शेड घालतील. बने घालू दे. शेण घालू दे. मी ना समाजाची पर्वा नाही करत. बाळा बाहेर ना सगळे फेटा बांधून तयार आहेत. पण बाबा मला त्या मुलीशी लग्न नाही करायचंय बाबा. माझं आजही मंगलवर प्रेम आहे आणि ती सगळं सोडून यायला तयार आहे माझ्यासाठी. मंगल बोल तू बोल. हो मामा. मामी मी बनूसाठी सगळं सोडेन. नाही बने नको नादाला लागूस परत. तिच्यावर विश्वास नको ठेवू. असं नाही ऐकणार. ए तुझ्या बापाला बोलव. जा बापा. ए हिच्या बापाला बोलवा. जा. ओ हिच्या बापाला बोलवा. जा. आईला मीच जातो मरो. बाबा आई बाबांना समजव ना यार तू. काय समजावू मी काय समजावू त्यांना आता? लोकांच्या पत्रिकेत मंगळ असतो, माझ्या पोराच्या पत्रिकेत मंगल आली आहे. आज मला कळतंय शुभमंगल सावधान का म्हणतात ते. झाले मंगळवारचे सगळे विनोद करून झाले. ते पोराचं लग्न मोडतंय, आईला ऍडिशन घ्यायचे आहेत. 1 मिनिट. इथे ऍडिशन कुणी घेतलं? मी इथं नसताना ऍडिशन घेण्याची हिंमत कशी काय झाली? नाही लिखित होतं. लिखित होता. पंच वाजला काय? परत हिंमत करू नको. हा चल येतो मी. येतो काय मोरे? तुम्हालाच बोलवायला आलो होतो मी. तुमच्या मुलीला इथून घेऊन जा. ती माझ्या मुलाकडे परत यायला निघाली आहे. ती लाग बोलल. तुमच्या पोराचा स्वतःवर ताबा नको. आता वहिनी मला रोज चहाला बोलवतात. मी येतो काय विचारा? आपला चहा कशाला काढताय आता? बोलवतो. पण मुळात तू यांना चहाला बोलवतेस कशाला? तुझ्याकडे मी नंतर बघतो. ओ आत्ताच्या आत्ता मुलीला तुमच्या इथून घेऊन जा. मुलीला घेऊन जा इथून. ठीक आहे. चल पोरी. बाबा ऐका. चल बाबा. ऐक रे. चल तू. बघ आता ह्याचं लग्न ठरलंय ना बाबा. बेटा. वो अफसाना जिस अनजान से जाना जाते हैं वो अफसाना नहीं होता. चष्मा लावायचा. असं पण वाचता येत नाहीये तुम्हाला. हे इथून लिहून आणलं, हे वाचता येत नाहीये तुम्हाला. चाललं काय? करा एकदा प्रयत्न करा. बेटा. बाबा. चल जाऊया. ओ अफसाना जिस हे कुठलं आहे तुमचं मोरे? ते लिहून आणलं होतं. लिहून आणल्यावर पण वाचता येत नाहीये. बरं ठीक. चल चल तू बनू. मला माहिती आहे तुझं काय झालंय. हे बघ लग्न झाल्यानंतर फसल्यानंतर आहे ना पुढचे सगळे दरवाजे बंद होऊन जातात. त्याच्यानंतर आहे ना आपण कोणावर कितीही जीव लावा फक्त प्लॅटोनिकच राहतं. चालायचं. तुमचं काय काढताय? पोरांना समजावा. बाबा 2 मिनिटं ऐकून तर घ्या ना तिचं. बाबा बोलतायत तर बरोबर आहे. हे बघ बेटा
तुझं आता लग्न जमलंय ना, लग्न करून टाक. लग्नानंतर ना जुन्या मैत्रिणीला चोरून भेटण्यातलं लई मजा असते. अरे पण मुळात आम्ही चोरून कशाला भेटू? मी आता हिचा हात पकडतो आणि मंडपात जाऊन सांगतो सगळ्यांना की माझं लग्न मोडलं, मी फक्त मंगलचीच लग्न करणार, तिच्यावरच प्रेम करतो मी, आणि हिच्या नवऱ्याला पण जाऊन सांगेन मी. ए बाळा, तिच्या नवऱ्याला नको सांगूस, तो तुला तुडवेल. मामा मामा मी माझ्या नवऱ्याला सांगेन की माझं फक्त बनूवर प्रेम आहे. मी त्याला तोंडावर बोलायला तयार आहे. मी त्याला सांगेल मला फक्त बनू बरोबर राहायचं, तू मला मुक्त कर, मोकळं कर तुझ्यातून. असं असेल तर मी पण माझ्या बायकोला सांगतो, पलीकडे माझं प्लॅटॉनिक आहे, मला मोकलं कर. काय मोरे मध्ये ह्यांना समजावा ना तुम्ही. मोरे तुम्ही निघा आणि मंडपाच्या बाहेर नको, पृथ्वीच्या बाहेर जा. निघा तुम्ही, निघा तुम्ही. आलो. अरे या जावय बापू, या. आता इकडे आहे का? जावई आले. इकडे. अगं माझी मंगुती, इकडं काय करते? मंगल, मंगल बोल. मंगल, बने मूर्खपणा करू नको, मध्ये पडू नका बाबा. काय झालं? मंगल बोल. मोरे मोरे समजावा ना. मंगल हीच वेळ बोल. समजावा ना काहीतरी. काय बोलायचं मग? काय बोलायचे? बाबा मंगल बोल, नंतर मग पस्तावायला. अरे मी काय समजव आता, मी काय समजव. अपना अंजाम दिल से जाने नहीं दिया, फिर अपना. मोरे तुम्हाला असंही वाचता येत नाही, तुम्हाला कळतंय? असंही वाचता येत नाहीये तुम्हाला? नाही, ते घामा मुलां मधली अक्षरं पुसली गेलेली आहेत. शूटिंगला लय वेळ लावतात. सकाळी लिहून घेतला होता, माहिती आहे. जाऊ द्या ना मग. आता काय मंगल तू सांगणारच का? मी बोलू आता. मी सांगते, मी सांगते. हो काय सांगायचे मग? काय सांगायचे? हा मी आणि हा नाही का, म्हणजे मी आणि हा तुझा मानलेला भाव आहे. हा माहिती की मग मला ते. हो. आपल्या लग्नात हेच होता का ग, केळी बांधायला? ए बाळा, हेच होता ना? पाहिलंस, तुझी ओळख केळी बांधणार आहे, ही तुझी ओळख आहे. आता का तू विषय घे, संपव आणि चल निघ. पण केळी डझनावर मिळतात, त्यांचं संत्र्यांसारखं नसतं. एकदा सांग ना, या वाक्याचा अर्थ सांग ना, काय म्हणायचं? कळणाऱ्यांना बरोबर कळतं, हो की नाही? नाही. ए यार चला गेला का? काय टाइमपास लावलाय लागा? मी येड्यावानी बसलोय तिकडे बाहेर, तुम्ही सगळी इथे या रूम मध्ये. मग चला गेला का? मंगल बोल ना. मंगल शेवटची वेळ. मंगल बोलून टाक मनातलं. काय मंगल प्लीज बोल. मला बोलायचंय तुमच्याशी काहीतरी. बोल की ग मंगू, काय बोलायचे? मी नाही का, मी हा आणि मी बोल के. हा माझा मानलेला भाऊ आहे ना, आपण 501 चा आहेर करूयात का याला? मंगल काय बोलतोस तू? आला का? भावच आहे की तुझा. 501 कशाला? 2001 चा आहेर रे तुला भावा. 2001 चा आहेर करूयात आपण. बेटा जाने दे, बेटा जाने दे. दुनिया छोटी है, मोहब्बत थी इसलिए जाने. आणलंय कशाला रिस्क घेताय? चला बाहेर. क्या बात है, जोरदार टाळ्या. कहर सिच्युएशन आणि कहर परफॉर्मन्स. वा, मजा आ गया. प्रसादा वा मस्त होती कॉन्सेप्ट. प्रथमेश, छोटी होती पण बहारदार कॉन्सेप्ट होती आणि मस्त फुलवलीत. कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती. पशा, मला ते फार आवडलं, कंसात लिहिलंय ते फार मस्त होतं, फारच मस्त होतं. आणि ते इतकं मस्त फुलवलंस तू, मजा आली खूप. ईशा ॲज युजल फॅन्टॅस्टिक. शिवा मस्त दिसतेस, गोड दिसतेस. बने तू पण गोड दिसतोयस. मोरे, आपल्या हातात सगळं काही लक्षात ठेव, जे तू आज लिहून आणलंस ते सगळं, ते पण मस्त होतं. ती पण आयडिया मस्त होती आणि ती पण तू फुलवलीस पण मस्त. ते हायता हाय नाही तर नाही वरनं मला हायकाय नाही काय आठवलं. हायकाय नाही काय नावाचा चित्रपट मी आणि पुष्करनी डिरेक्ट केला होता. त्यानंतर 16 वर्षांनी मला परमेश्वरांनी सईबरोबर काम करण्याची संधी दिली गुलकंद नावाच्या चित्रपटात. आता मी ठरवलं चित्रपट आल्यानंतर नाही, सुरुवातीपासून प्रमोशन करायचं. मजा आली. सई, लवली परफॉर्मन्स, फार मजा आली. वेगळीच कॉन्सेप्ट होती, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान फुलवलीत, सादर केलीत.
खूप दिवसांनी मोरे तुम्ही असा इजहार केला त्याबद्दल थँक्यू. मजा आली मला आज. वी आर ऑलमोस्ट ट्विनिंग आणि छान झाला परफॉर्मन्स. मंडळी, लग्नाळू प्रिया आज पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे एका नवीन मुलाला भेटायला. चला बघूया आज तिची ही डेट यशस्वी होते का ते. त्यासाठी मंचावर बोलावूया अर्थातच पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि भांडूपचा शशी कपूर, निखिल बने ह्यांना. हॅलो, हाय. येस, मी पुन्हा एकदा आली आहे नवीन डेटवर नवीन मुलाला भेटायला. कारण इथे तर काहीच घडत नाहीये आणि काही लोक सध्या थारेवर आहेत ना, त्यामुळे त्यांच्या मनाला थारा नाही. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला वाया कळलं तू नवीन गाडी घेतलीस. गुड. काही दिवस येतात प्रसाद सर, सई मॅम. बाईकवरनं डबल सीट फिरायच्या दिवसांमध्ये आता एक व्यक्ती गाडीच्या सीटा भरत फिरणार आहे. एक व्यक्ती डोळ्यात पंचप्राण आणून एखाद्या माणसाच्या येण्याची वाट बघत ज्योतीसारखी जळतीये आणि एक व्यक्ती त्याची लाल करतोय आणि 17 लाखाची लाल करतोय. ठीक आहे, ए बाबा, तू लाल कर, पिवळी कर, नाही तर हिरवी कर. ह्या इंदलकरला काही फरक पडत नाही कारण तिच्या आयुष्यात आता सुकुमार येणार आहे. सुकुमार नाव आहे माझ्या आजच्या डेटचं. नावाप्रमाणेच वेगळं आहे आणि झूफिलिस्ट आहे. तुला कळणार नाही, प्राणी प्रेमी आहे. जगामध्ये प्राणीच फक्त अनकंडिशनल लव्ह करू शकतात असं त्याचं म्हणणं आहे, विच इज ट्रू आय थिंक. त्यामुळे तो प्राण्यांसाठी जगतो आणि त्याला प्राणी खूप आवडतात आणि मला तो खूप आवडणार आहे. सुकुमार आज भेटले ना, हॉटेलमध्येच लग्नाची तारीख ठरवणार आणि मगच बाहेर पडणार. जस्ट वेट अँड वॉच. सी यू ॲट माय वेडिंग, पम्या. ॲक्च्युली समवन इज कमिंग, तर मी वाट बघते. म्हणजे कोणीतरी आल्यावरच मग मी ऑर्डर देईन एकत्र. नाही मॅडम, बिल आहे. बिल? हो. आत्ताच? हा, ते मागच्या वेळेला पप्पम आला होता ना, तेव्हा पप्पम पण राहिलं आणि बिल पण राहिलं. हरकत नाही, आज जो येणार आहे ना तो तुझं बिल पण देणार आणि मला दिल पण देणार. नाही म्हणजे तुमच्या दिलाचं मला काय माहित नाही मॅडम, तेवढं बिलाचं बघा. जा जा, देणार बिल देणार, नंतर ये बच्चा, जा. मॅडम, हाच ॲटिट्यूड कायम ठेवा. जा ना, काम कर तुझं, जा. आल्या शाणपणा करतोय काहीतरी. मॅनर्स शिकवा यांना कोणीतरी. बोलतायत, येऊ नकोस परत. आल्या येऊ नकोस परत. नाही, तुला नाही, सॉरी. सुकुमार. निश्चित. हाय प्रिया. ऑफकोर्स. हाय. वाव. आय मीन हाय. मला उशीर तर नाही ना झाला? ऍक्च्युली तुला उशीरच झालाय, पण ठीक आहे, माझ्या आयुष्यात सगळं लेटच चालू आहे सध्या. राहू दे. बस ना. ए सॉरी, मी तुला अरे तुरे केलेलं चालेल ना? ऑफकोर्स चालेल मला. एवढं काय ग त्यात, काहीच हरकत नाही. काय आहे, आदर हा नेहमी मनात असला पाहिजे, शब्दात फक्त व्याकरण असतं. ओ बर, याला म्हणतात बोलणं. काय नवीन गाडी घेतली, याला म्हणतात किंचाळणं. प्रिया, कोणाशी तिकडे तू बोलते आहे? जस्ट नगण्य. लेट्स कंटिन्यू. आय वॉज सेइंग की तू खरंच खूप छान बोलतोस. आणि तू कुठे होतास इतके दिवस? डोंबिवली वेस्ट, सदाशिवनगर, एमराल्ड रेसिडेन्सी, 7वा माळा, 17 नंबर रूम. तसं नव्हतं म्हणायचं. केवढा इनोसन्स आहे तुझ्यात. ए यार, हे डेट वगैरे सोड यार, आपण
संध्याकाळी लग्न करून टाकू थेट. इज इट? म्हणजे असं नको करायला. खूप लांबचा प्रवास आपल्याला साधायचा आहे प्रियदर्शनी. मी सहप्रवासी म्हणून योग्य आहे की नाही याची पडताळणी तर तुला करावीच लागेल की नाही. बापरे. ठीक आहे. नाही पण तू खरं सांगू का, खूप सुंदर दिसतेस तू. म्हणजे फोटोत जेवढी सुंदर दिसतेस त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात तू जास्त सुंदर दिसतेस. एकदम गोड, साखरेसारखी, चमकदार आणि तेवढी स्वीट. थँक्यू. या पण उपयोग काय, या साखरेला मुंगळे कधी लागलेच नाहीत. एक वाक्याचं हे स्वगत जे तुझं सुरू आहे मग नाही, त्याचा मला अंदाज येत नाहीये काय. आय एम सो सॉरी. इथून पुढे मी इकडनं ब्रेक केलं सगळं. मी इथे आहे. अच्छा. आवडते का? कशी वाटली? बोलतोयस कोणाशी? एक गंमत आहे. शार्प आहे, तिला कळलं लगेच मी बोलतोय तुझ्याशी. फोनवर आहेस का तू? नाही ऍक्च्युली तिला पाहायचंय तुला. तिचं बघून झालं की मी तुला नक्की सांगतो लगेच. हा, कोणी आलंय का? स्टॉक करते कोणी मला? अगं नाही कोणी. एकच मिनिट. डोळे बंद कर. ओके. गिफ्ट आणलंयस वाटतं माझ्यासाठी पहिल्या डेटला. नाही, हे घे. ओके. नाही पाल नाहीये ती. पाल नाहीये. हो काय नाही. हो काय नाही. हो उलटे. पाल नाहीये ती, घाबरू नकोस. ती सॉरी मला दिसतीये ती पाल आहे. नाही एक्सक्यूज मी, पालच आहे ती, पण ती तुला काही करणार नाही. ठकी आहे ती. ठकी मी तुला सांगितलं ना, आमच्या घरात मैत्रीण माझी, मी संध्याकाळी खेळतो तिच्या बरोबर. अरे मला वाटलं छोटी मुलगी आहे कोणीतरी तिच्यासोबत खेळतोस तू. अगं छोटी मुलगीच आहे ठकी. घाबरली. हो घाबरली वहिनी. ऐकून घ्यायचं. हो घाबरली की नाही? घाबरली आहे. अरे काय घाबरली? लहान मुलगी नाहीये ती. पाल आहे. ती पाल आहे. बोलूस तिला ठकी म्हण, पाल नको बोलूस, तिला वाईट वाटतं. हो सांगितलं. वेडास तू पाल पाळलीस. तू पाल का? आणि तू डेटवर का घेऊन आलायस तिला? अगं घेऊन आलोय म्हणजे मागेच लागली माझ्या. मला घेऊन चल. मला वहिनीला बघायचंय. म्हटलं थांब जरा. ही तुझ्या मागे लागली म्हणजे खिशात जाऊन बसली. पकडलं मला. मी म्हटलं बाहेर ये. यायलाच तयार नाही. म्हटलं ग रुमाल काढताना चुकून पडलीस तर काय करणार आहेस? कुठे शोधणार आहेस? बरं बोलताही येत नाही ना ग, पत्ता पण नाही ना सांगू शकत, पण ऐकतच नाही. म्हणून म्हटलं मी घेऊन जातो. खिशातून यायचं नाही, डब्यातून यायचं. ती म्हणाली बरं डब्यात येते. हो गोड. सुकुमार काय ती बोलते तुझ्याशी. ती बोलते, भांडते, रागवते, हिरमुसते. विचार नको. आमची मिस युनिव्हर्स आहे ठकूबाई आमची. आणि गाण्याच्या भेंड्या तर म्हणजे कमाल गाणी गाते. नेहमी हरतो मी तिच्या बरोबर. नेहमी, एव्हरी टाइम. गाण्याच्या भेंड्यांमध्ये पालीसोबत तू हरतोस. अरे बापरे. हो की नाही ग? हो एक सांगतो. तिला तुझ्यासाठी गाणं गायचं आहे. ऐकून घे. नको रे. रेडी 1 2 3 गो. हे खरं तर हे सगळं खूप नवीन आहे माझ्यासाठी. अच्छा. आणि छान आहे हे. म्हणजे पाल मैत्री. वाव. फक्त आपण डेटवर आलोय नाही का? आणि मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू पाल असेल टेबलावरती. ठकी टेबलावरती असेल. मला ना वेगळ्या कारणाने काटा येणं अपेक्षित होतं, पण मला पालीमुळे मला ठकी आहे तिच्या. ठकीमुळे तिला एक्सप्रेशन्स ती हेरते बरोबर. असं नको तू तिला. प्लीज तिला ठेव ना. बंद करून ठेव ना. हो जरा. त्या ऑकवर्ड झाली आहे वहिनी. पहिलाच दिवस ऐक, असा नाही हट्ट करायचा. बंद करणार आहे मी आता तुला.
प्लीज मला खूप किळस येते मला. नाही बंद केलं मी, बंद केलं. काय हात ठेवून दे ना प्लीज. अरे बापरे. सॉरी. ओके. हो हो येस. थँक्यू. नाही इट्स ओके. तिने काय केलं नसतं तुला, पण पण मला खूप म्हणजे भीती वाटू शकते. कसं तरी होतं मला. आय एम सॉरी. मी रूढ वाटले असेल तुला. नाही तिला वाईट नाही वाटलं एवढंच. बाकी मला सवय आहे का, मी माणूस आहे. मी पहिल्यांदाच असं कोणाला तरी भेटते ज्यांनी पाल पाळली आहे. पाळणारे आपण कोण ग? पाळणारे आपण कोणीच नाही. हे जग सगळ्यांचं आहे ना, प्राण्यांचं आहे, माणसांचं. आणि किंबहुना मला असं वाटतं प्राण्यांचं जास्त आहे, कारण की त्यांचा जन्म आधी झालाय. आपण का म्हणून आपण एक मालकी हक्क असल्यासारखे या पृथ्वीवर वागत असतो मला खरंच कळत नाही. आणि जेन्युअनली प्राणी आणि माणूस यांनी संगनमताने असं गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे असं मला वाटतं. काय ठकी हो की नाही? रुसली. हो 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 हो. बापरे खूप बडबडी आहे ठकी तुझी. खूप बडबडी. आपण बोलूया ना आपल्या. हो 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 मी बोलतोच ना. ते छान आहे म्हणजे तू असा विचार करतोस ही खूप चांगली गोष्ट आहे. मी असा विचार नव्हता केला. सो छान आहे म्हणजे खूप बोलते पाल. ती जरा बोलकी आहे ठकी. तुला पालींची भाषा येते? मला प्रेमाची भाषा येते. आणि प्रेमाची भाषा काय पाल असू दे, प्राणी असू दे, माणूस असू दे, झाड फूल निर्जीव वस्तू सगळ्यांनाच कळते की नाही? खरंच तिला प्रेमाची भाषा कळते खरंच? अगं तिला काय, आमचे पंत आहेत ना त्यांना भाषेची पण गरज लागत नाही. ते डायरेक्ट नजरेनी आम्हाला मी सांगतो त्यांना आणि ते असे त्यांना कळलेलं असतं. हो. कोण पंत? अरे पंतांशी भेटच नाही करून दिली. थांब 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 हे घे. अरे बापरे. झुरळ नाहीये ते, आजोबा आहेत माझे. झुरळ नाहीये ते, झुरळ. काय बोलतोस? आय एम सो सॉरी. हे झुरळ तुझे आजोबा आहेत? झुरळ माझे आजोबा आहेत म्हणजे हे आजोबा झुरळ आहेत. अरे म्हणजे झुरळ आजोबा आहेत ना, तू काय बोलतोय? हे बघ अगं काय झालं, माझ्या आमचे आजोबा जेव्हा गेले, त्यांचं निधन जेव्हा झालं, दुसऱ्या दिवशी रात्री त्यांच्या धोत्रात हे झुरळ आम्हाला सापडलं. आई म्हणाली आजोबांचंच रूप घेऊन आले ते. त्या दिवसापासून आम्ही याला पंत म्हणतोय. पंत माफ करा, ये पाया पडू ये. झुरळाच्या पाया नाही पडणार मी. गप्प बस. आणि कुठल्या पाया पडायच्या आहेत? 6 पाय आहेत तुझ्या झुरळाला. पुढचे पाय पडायचे. आजोबा आहेत त्यांना झुरळ बोलू नकोस. त्यांना ना राग येतो आणि त्यांचा राग तुला सहन होणार नाही प्रियदर्शनी. पहिल्याच दिवशी झुरळाचा राग मला सहन होणार नाही. चेचून टाकीन एका मिनिटात. हे बघ सुकुमार, ऐक तिथून ऐक, माझं जवळ येऊ नको. असं नको बोलू. अरे हे झुरळ तुझे आजोबा कसे असतील? अगं मिशा बघ झुरळाच्या पंतांच्या. अरे आजोबांच्या पण अशाच मिशा होत्या, झुपकेदार. अरे मिशा प्रत्येक झुरळाला असतात. पण प्रत्येक झुरळ काय माझ्या आजोबांच्या धोत्रात येत नाही ना. पंतच आले होते. अरे काय म्हणतेस? आणि आजोबांचाही एक डोळा जरा बारका होता आणि ह्या झुरळाचा एक डोळा बारका आहे. बघ ना बघ, त्याचा खरंच एक डोळा बारका आहे. बघ हा बाबा. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. काय खाणार तुम्ही? झुरळ तू बोल. हा माश्या आहेत का तुमच्याकडे? मासे? माश्या. माश्या म्हणजे त्या काय? खाता? नाही मी खात नाही. ही नाही मी नाही. त्याची ती ही. काय तू आत्ता पालीचं खाद्य नको ना सांगू. आपलं सांग ना काय ते ऑर्डर. तू आत्ता पालीसाठी माशा बिशा कुठे मागवतो? नाही मी म्हटलं एकत्रच हो. बरं ठीक आहे, एक काम करू, माझ्यासाठी एक टोस्ट सँडविच आणा. मॅडम तुम्ही काही घेणार आहात? हो मी घेणार आहे. ज्यूस. ओके. आज नाही, उद्या आपण हॉटेलचं जेवू. आज घरातलं. सुकुमार, वहिनी चिडली आहे की नाही? सुकुमार त्यासाठी तू आता
चकचक केलंस का? हो हो. नाही सुकुमारला ओ देत नव्हतास, मी चकचक करून बघितलं. अच्छा आय एम सो सॉरी. बोल 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 बोल. ए चालतं का रे तुझ्या आई वडिलांना घरात असं पाली झुरळ तू पाळतोस ते? नाही ना. मग ते मला म्हणाले पण होते की एकतर आम्ही या घरात राहू नाहीतर हे या घरात राहतील. मग आता आई बाबा गावी राहतात. तू तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढलास या प्राण्यांसाठी? नाही नाही नाही, मी घराबाहेर काढलेलं नाहीये. प्लीज, काहीतरी गैरसमज होतोय अरे तुझा. मग ते कशाला गेले असतील? अगं नलू शिरली त्यांच्या चादरीत रात्री. एक मिनिट, नलू कोण आहे? धामण माझी पाळलेली. धामण आहे तुझ्या घरात? नाही, एवढं टेन्शन घेऊ नकोस, काहीच नाहीये. अगं ऐक नलूसाठी मी एक वेगळा खोका तयार केला होता. तुम्ही बनवलाही होता तिच्यासाठी, पण हे कुर्तडकर कुटुंबाने तो कुरतडून ठेवला ना. कुर्तडकर कुटुंब कोण आहे? माझे पाळलेले उंदीर आहेत. तर त्यांनी काय केलं, त्यांनी कुरतडून ठेवला. बरं, ही नलू त्यावेळी व्याली होती. बरं, व्याली तिची सगळी पिल्लं त्या भोकांमधनं बाहेर आली. नवा जीव तो, त्यांच्यावर माझे संस्कार झाले नव्हते. त्यांना काही कळे ना कुठे जायचं. नलू पण त्यांच्याबरोबर बाहेर पडली त्यांना शोधायला. मी म्हटलं दिस इज खूप अनप्रोफेशनल आहे नलू. तुला जर कळा येत आहे तर तू आम्हाला आधी कळवायला पाहिजेस की नाही, सांगायला पाहिजेस. आम्ही तशी व्यवस्था करून ठेवली. अरे साप, तुला कसं सांगणार आहे की त्याला कळा येत आहेत बाबा? मला येते सापांची भाषा. हो. माझं नाव सुकुमार असं म्हणालो मी आत्ता सापांच्या भाषेत. प्लीज असं काय. मग सांगण्याचा मुद्दा आहे की मी नाही काढलेलं. माझे म्हणजे नलूमुळे बाबा आणि आई गावी गेले. हे काय जगतोस तू सुकुमार? हे काय सगळं? तू तुझ्या आयुष्यात नॉर्मल प्राणी नाही आहेत का रे? नॉर्मल प्राणी पाळ ना, असं मांजर, कुत्रा, असे प्राणी का नाही पाळत? सगळेच पाळतात ग. ह्या कीटकांचा कोणी विचार नाही करत. अरे त्यांना लक्ष देण्याची गरज नाही. ते जगतात त्यांचं आणि मरून जातात. त्यांचं काही हे नाही एवढं. जगतात त्यांचं म्हणजे प्रेम नको आहे का त्यांना? प्रेमाची भावना त्यांना हवीच असेल ना. ठीक आहे. पिपासा पासूला कधी असा हात लावून बघ, किती गोड स्माइल करते ती. त्यानंतर हा अनुभव घे कधीतरी. मांजर आहे तुझी पिपासा पासू? नाही, पिसवा आहे माझा. ई काय त्यात? अरे कुत्र्यांवर सापडतो तो जीव. मी कंगवा घेतो उवा काढायचा, कुत्र्यांना असं करतो, सगळे पिसवे काढतो आणि त्यांना वावरतो. माहितीये मला पिसवे माहितीयेत. माझ्या कुत्र्याच्या मी स्वतः काढून मारल्यात. त्या मारायच्या असतात, ते पाळायच्या नसतात. अरे त्याच्याने आपल्याला त्रास पण होऊ शकतो. अरे तू पिसवा वगैरे तू कशाला पाळतोयस हे सगळं? आणि कुठल्या पिसवाच्या मानेवरनं असं बोट फिरवून तुला आनंद मिळालाय? अनुभव घे तू, तुला कळेल कसा आनंद मिळतो ते. ए बाबा, पिसव्याच्या पप्पा, मला नाही लग्न करायचं तुझ्याशी. का? बस थांबूया आपण. बस. का नाही? अगं का नाही लग्न करायचं? अरे का म्हणजे लग्न करून मला कचरा कुंडीत नाही यायचं राहायला. एक मिनिट, माझ्या घराला तू कचरा कुंडी बोलतेस? ऑफकोर्स. माझ्या घराला तू कचरा कुंडी बोलतेस का? तर एवढे प्राणी तिकडे एकत्र राहतात म्हणून? हो. मग असं असेल ना तर ही अख्खी पृथ्वी एक कचरा कुंडी आहे. हो, आणि तू कचरा आहेस त्या पृथ्वीवर. चालेल, मला कचरा म्हण, पण माझ्या घराला कचरा कुंडी म्हणू नकोस. ते माझं नंदनवन आहे. कसलं नंदनवन? कसला? अगं दार उघडल्यानंतर एवढीशी पिल्लं कीटक अशी खेळत असतात, बागडत असतात, सरपटत असतात. अरे हृदयाला पाजर फुटतं माझ्या. अरे ते छोटे छोटे जीव तुझ्या पॅन्ट मध्ये घुसले ना, कुठनं पाजर फुटेल तुला काही. प्लीज असं काहीतरी बोलू नकोस, यांच्यावर परिणाम होतो वाईट. कसला परिणाम होतो? घाबरल्यानंतर शेपूट सोडून पळून जाणारी निलाजरी पळपुटी पाल आहे ती. पाल. प्लीज बोलू नकोस. असेल ती निलाजरी पळपुटी असेल ती, पण तिला प्रेम करायचा हक्क नाहीये का? प्राण्यांवर प्रेम करणं हे कोणावर प्रेम करतोयस तू? का नाही प्रेम करू शकत मी कीटकांवर? मी त्यांचा पेट डॅडी आहे. तुम्हाला काही बोलू शकत नाहीस. हो, पेट डॅडी हो, आणि पेट डॅडी होऊनच मर. बोलतोय पेट डॅडी, ठाकीचा पप्पा ठाक्या. नको बोलूस. 51 रुपयांमध्ये मरणाऱ्या जीवांना प्राणी म्हणतोस तू. अशा तुच्छ जीवांवरती प्रेम करतोस आणि या माणसाचं तुला काही पडलेलं नाहीये. निक निक निक. परत जर दिसलास ना कुठल्या दुसऱ्या मुली बरोबर जरी दिसलास ना, तुझ्या डोक्यावर मधमाशांचं पोळं फोडीन मी आणि तुझ्या पॅन्ट मध्ये गांडूळ सोडीन. वळवळकरांना तू गांडूळ बोलू नकोस. गांडूळाला वळवळकर बोलू नकोय. मॅडम बिल. एकदा राईडवर नेणार आहे प्लीज. एक राईड प्लीज. मॅचिंग पण घातलं रे आपण. प्लीज ना. मॅडम बिल. त्याच्याकडनं घे. 17 लाखाची गाडी त्याने घेतली, त्याच्याकडनं घे.
तुम्हा दोघांचं संभाषणही खूप आवडलं आणि ठकीची बडबडही खूप आवडली. छानच झाला परफॉर्मन्स, मस्त. हास्य रसिक प्रसाद दा. भन्नाट होती कॉन्सेप्ट, फारच भन्नाट होती. लिहिलं पण मस्त होतं. लिहिलं कोणी होतं? अभिजित पवार. वा वा. अवघड होतं हे स्किट लिहायला आणि ते म्हणजे सादर करायला सुद्धा अवघड होतं. म्हणजे ते त्याच्यात रोजचे डायलॉग नव्हते किंवा रोजची उदाहरणं नव्हती, त्यामुळे ते जरा ट्रिकी होतं. पण ते तुम्ही छान छान साकारलं दोघांनी. आणि पालीचा आवाज कोणी काढला? सर. त्यामुळे त्यांचं नाव आजपासून दिग्पाल असा दिग्दर्शक जो पालीचा आवाज काढतो. ओ माय गॉड. आणि पालीसाठी जे गाणं निवडलं तेही विशेष उल्लेखनीय होतं. म्हणजे इतकं ॲप्ट दुसरं गाणं पालीचं असूच शकत नाही. म्हणजे वा वा रामजी, क्या बात आहे. मजा आली, मजा आली. सई. कूल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वेगळाच विषय होता आणि तुम्ही छान सादर केलात. प्रिया, तू ह्या सिरीजमध्ये दिवसेंदिवस खुलत चालली आहेस आणि खूप कम्फर्टेबल होत चालली आहेस. ते बघून खूप मजा येते. तुझ्या कम्फर्टनी आम्ही जास्त एन्जॉय करतोय. राऊत, मस्त. मला आवडलं तुझं प्राणीप्रेम. मला एक इथे स्पेशल व्यक्तीचं मेन्शन करावं असं वाटतं. आपल्याकडे जे मागे बसणारे आर्टिस्ट असतात त्यात एक ना समीर दादाचा चालक असतो आणि तो कायम एखादी रिॲक्शन काढून आपलं लक्ष वेधून घेतो. ते कधी येऊ शकले स्टेजवर तर त्यांचं कौतुक मी जरूर करेन, पण ते जर आज येऊ शकत नसतील तर हे आवर्जून सांगेन की एक रिॲक्शन त्यांच्या नावावर ठरलेली असते. समीर दादांचे वारे त्यांनाही लागलेले आहेत. मंडळी, विनोदाचा हा हंगाम असाच बहरत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.